नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या महा एपिसोडचा पार्ट फर्स्ट आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे। तर पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत की इकडे कला तिचा जीव अद्वैत कशा पद्धतीने वाचवत आहे, त्याचबरोबर कवड्यांची माळ चोरीला जाताना कला ती माळ वाचवणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे अद्वैत आणि त्याचबरोबर तेजस दोघंही विचार करत उभे आहेत, कारण तिथे कला आहे ती हा अलंकार बनवत आहे, तर मानसी आहे ती देवीसाठी प्रसाद बनवत असते। त्यासोबतच कलाचं लक्षही तिकडे असतं, कलाचं काम चालू असतं आणि त्याचबरोबर अद्वैत तिच्याकडे एकटक पाहत असतो। तेजस आणि अद्वैत म्हणतात की काय करायचं रे, म्हणजे मला ना कळतच नाहीये की आता करायचं काय, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो। आणि त्यासोबतच ते दोघंही विचार करू लागलेले असतात। ते म्हणत असतात की नाही, काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे रे, असं त्यांचं चाललेलं असतं। आणि त्याचबरोबर कला तिथं असते आणि कला विचार करत असते की आता काय, कारण ह्या दोघांनी आता डिस्टर्ब करायला नको एवढीच त्यांची इच्छा असते। तेव्हा अद्वैत म्हणतो चल रे, देवाच्या कामाला काय आपण वाट बघत बसायची आहे की आपल्याला बोलवणं पाहिजे, काय गरज आहे बोलवायची, आपण डायरेक्टली जायचं देवाच्या कामाला, असं म्हणत दोघंही तिथे जातात। आणि मानसी जी आहे ती आता ती बर्फी बनवत असते, तिथं तेजस केलेला असतो आणि तो म्हणत असतो की मी गूळ चुरून देऊ का। इकडे अद्वैत ही कलाच्या जवळ आलेला असतो आणि कलाला मदत करत असतो। कलाला म्हणत असतो की मी नक्की काय करू, हे करून देऊ का, मग मी हे कुंदन देऊ का, आणि ते चांदीचं आहे ना, तर त्याच्यामध्ये हा जो कुंदन आहे तो छान दिसेल, असं बोलणं चाललेलं असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा अद्वैत तिच्या मदतीला आलेला असतो तेव्हा कलाला मात्र खूप राग आलेला असतो। कलाला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि कला म्हणत असते गरज काय चांदेकर तू इथे यायची, असं म्हणत कला जी आहे ती अद्वैतला तिथे ओरडत असते। अद्वैतला म्हणत असते की बाद झालं, काही गरज नाहीये माझी, मी करते ना हे सगळं, तू कशाला आलायस इथे चांदेकर, असं म्हणत तिचं बोलणं चाललेलं असतं। त्यासोबतच पाहायला मिळतं की अद्वैत तिला मदत करत असतो मुकुट बनवण्यासाठी, कोणत्या पद्धतीचं कुंदन वापरलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। परंतु अद्वैतला कला मात्र अजिबात ऐकत नसते। इकडे आता तेजसही मानसीला मदत करत असतो। मानसीला म्हणत असतो की मी नक्की काय करू, सांग ना तू, मी मदत करतोय लकीचाम, सांगा ना तुम्ही, असं म्हणत तो बोलत असतो। परंतु इकडे मानसी मात्र ऐकायलाच तयार नसते। मानसीचं असं चाललेलं असतं की नाही, माझी मी करते ना एकटी, अजिबात यायची गरज नाही। तेजस तर इकडे अशा पद्धतीने आलेला असतो की त्यांना काही करून मानसीला मदत करायचीच आहे, असं त्याचं म्हणणं असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत आहे तो कलाच्या पुढे पुढे करत असतो। कलाला म्हणत असतो की हे सगळं मी करू लागतोय, असं करू नका तुम्ही, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे तेजस ही मानसीला मदत करण्यासाठीच तिथं पोहोचलेला असतो, पण तीही ऐकून घेत नसते, अद्वैतला कलाही ऐकून घेत नसते। त्या दोघांचं मात्र खूपच भारी असं ट्युनिंग चाललेलं असतं आणि ते सगळेजण एकमेकांशी बोलत असतात, परंतु त्यांना दोघांनाही मदत मात्र नको असते आणि या पद्धतीनं ते दोघं एकत्र आलेले असतात। तेव्हा मात्र तिथे जानकी ऋषिकेश दोघंही पाहत असतात, म्हणत असतात की दोघं एकत्र येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असं लक्षात आलेलं असतं। त्यासोबतच इकडे ते अद्वैत जो आहे तो कलाला म्हणत असतो की मला काय वाटतं माहितीये का, हा जो पिंक कलरचा कुंदन आहे ना, तो जर आपण त्याच्यामध्ये घातला ना तर अजून छान वाटेल, असं तो बोलत असतो। आणि त्याचबरोबर काम करताना कला म्हणत असते काय चाललंय तुझं चांदेकर, तुला मी सांगितलंय ना मला कोणतीही मदत नको आहे, मग कशाला आलेला आहेस तू इथे, असं म्हणत असतो। तेजस म्हणत असतो की ठीक आहे, आता तुला मदतच नको आहे तर मी जातो, असं म्हणत आता ते दोघंही तिथून जायला निघतात, कारण त्या दोघांनाही तिथून अजिबात आलायचं नसतं, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नसतो। ही गोष्ट मात्र दोघांच्याही लक्षात आलेली असते। इकडे गायत्री, त्याचबरोबर नैना, रोहिणी आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण तिथं असतात आणि त्यांचं चौघांचं बोलणं चाललेलं असतं। त्यासोबतच पाहायला मिळतं की आता यांचा प्लॅन ठरलेला असतो की तिने कवठाची बर्फी जी बनवलेली आहे त्या बर्फीमध्ये मिरची पावडर मिक्स करायची, असं त्यांचं ठरलेलं असतं। त्याचबरोबर इकडे अद्वैत आणि तेजस म्हणत असतात की काय करायचं नक्की, हा उत्सव ना खरंच खूप भारी वाटत आहे, फायनली आपण इथं पोहोचलेलो आहे उत्सवामध्ये आणि आपण मनात जी इच्छा बाळगलेली आहे ती नक्कीच पूर्ण होणार। तिथे एक शेजारी आजोबा असतात आणि त्यांना अचानक खोकल्याची उबळ येते। तेव्हा अद्वैत म्हणतो की तेजस पाणी घेऊन ये बरं। तेजस पाणी आणायला चाललेला असतो आणि नेमकं विनोद जो आहे तो तिथून निघालेला असतो आणि विनोद जो आहे तो मिरची पावडर जी आहे ती मिक्स करणार असतो आणि नेमकं त्याच वेळी पाहायला मिळतं की ती मिरची पावडर जी आहे ती मिक्स करतानाच तिथे आता जेव्हा ते
तेजस येतो आणि तो त्याला धक्का देतो. विनोदला धक्का दिल्याबरोबर त्याच्या हातातली जी मिरची पावडर आहे ती सगळी मिरची पावडर तिथे खाली पडते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे त्यांचा डाव फेल झालेला असतो. तेव्हा तेजस म्हणत असतो, काय झालं, तुम्ही ठीक तर आहात ना, काही प्रॉब्लेम तर झालेला नाहीये ना, हे सगळं तो बोलत असतो. परंतु त्यांना मात्र लक्षात आलेलं असतं की काय गोंधळ झालेला आहे ते. त्यानंतर इकडे तेजस आणि त्याचबरोबर अद्वैत दोघंही त्या आजोबांना पाणी हवं आहे त्यासाठी धावपळ चाललेली असते आणि त्यासोबतच या दोघी जणी आता वैतागलेल्या असतात. गायत्री नैनावरती वैतागलेली असते आणि त्याचबरोबर विनोदवरती सुद्धा. हे सगळं कशामुळे घडतंय, या सगळ्याला जबाबदार कोण आहे, हे सगळं आपणच चुका करतोय हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता ती मिरची पावडर आणलेली आहे. तेजस तिथेच म्हणत आहे की नाही, तुम्हाला काही लागलं नाहीये ना, तुम्हाला काही हवं आहे का, असं म्हणत तेजस उलट त्यांची चौकशी करत आहे, त्यांच्याशी प्रेमाने वागत आहे. आणि त्यासोबतच ते म्हणत असतात की आता देवीला काय देऊ मी, हे सगळं मी देवीच्या प्रसादासाठी आणलेलं होतं. तेव्हा तेजस म्हणत असतो की तुम्ही काय करा माहिती आहे का, तुम्ही ना माझ्यासाठी प्रार्थना करा, माझी बायको आहे ना माझ्यावरती रुसलेली आहे. आता तेजसला एवढं कळत नाहीये की तो वेश बदलून आलेला विनोद आहे आणि इकडे तेजस मात्र त्यालाच म्हणत आहे की तुम्ही, माझी बायको माझ्यावरती रुसलेली आहे त्यासाठी मला मदत करा, असं सांगत असतो. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र विनोद म्हणत असतो की ठीक आहे आणि असं म्हणत तिथून तो निघालेला असतो. त्याला कुठं माहिती आहे की तेजसला की हा तर विनोद आहे, हा तर आपलं वाटोळं करण्यासाठी आलेला आहे, ही गोष्ट मात्र तेजसला माहितीच नसते. त्याचबरोबर तेजस म्हणतो ठीक आहे, चला आपण आता देवीच्या मंदिरात आलेलो आहे, देवीच्या गाभाऱ्यात आहोत, तर सगळं व्यवस्थित तर होणारच आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही, असं तेजस स्वतःच्याच मनाशी समजवत असतो. त्याच वेळी तिथे आलेली असते ती म्हणजे मानसी आणि मानसी म्हणत असते आता काय तुमचं. तेव्हा तेजस म्हणत असतो की पाणी हवं होतं, ते आजोबा आहेत त्यांना तिथं खोकला लागलेला आहे, त्यांना पाणी न्यायचं आहे त्यासाठी आलेलो आहे. मग मानसी म्हणते घ्या यातलं, कारण मानसी पाणी संपलेलं असतं म्हणून कळशीत पाणी आणण्यासाठी गेलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तेजस त्याचबरोबर मानसी दोघंही तिथं असतात. तेजस तिथेच उभा राहत असतो आणि तेजस म्हणत असतो की काय झालं नक्की, काय करायला पाहिजे, असं तेजस विचारत असतो. आणि त्याचबरोबर मानसी तिथं असते. इकडे या तिघी मात्र जाम वैतागलेले असतात कारण त्यांचा एकही प्लॅन तिथे सक्सेस होत नसतो, सगळे प्लॅन त्यांचे फ्लॉप झालेले असतात आणि त्याचमुळं त्या तिघीही त्या तिथे वैतागलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे त्या म्हणत असतात की आता काय करायचं. नैना आणि त्याचबरोबर रोहिणी, नैना म्हणत असते की आता मीच जाते आणि मी काहीतरी करते, असं नैना सांगत असते. आणि त्यासोबतच आता ते चौघजणी निघालेले असतात. आता पुढचा प्लॅन त्यांचा वर्क करायचा असतो आणि त्यासाठी चौघजण एकत्र आलेले असतात. आता पुढे काय करायचं आहे हे ठरलेलं असतं. त्याचवेळी तिथे तो आलेला असतो आणि मग कलाशी बोलत असतो. कलाही तिथं असते. मानसी तिथून गेलेली असते, पाणी आणायचं आहे आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी बघायच्या आहेत त्यासाठी मानसी तिथून गेलेली असते आणि हे सगळेजण तिथंच असतात. आणि त्याचबरोबर कला तिथं आलेली असते. कला पाहत असते आणि त्याचबरोबर तिथे उभी राहिलेली असते ती म्हणजे नैना येऊन. नैनाला हा सगळा गोंधळ तिथे घालायचा आहे म्हणून तर नैना तिथं पोहोचलेली असते. त्याचबरोबर अद्वैत तिथे येतो आणि अद्वैत आल्यामुळं नैनाचा प्लॅन फ्लॉप होतो कारण नैनाला कलाला त्या कढईमध्ये पाडायचं असतं आणि त्यासाठी ती तिथं आलेली असते. तेव्हा अद्वैत येऊन कलाचा जीव वाचवतो पण कलाच्या हाताला भाजलेलं असतं. अद्वैत अगदी जीवाच्या आकांताने पेक्षाही जास्त काळजी कलाची करत असतो आणि त्याचबरोबर तो नैनाला विचारत असतो तुम्हाला काही लागलं तर नाहीये ना, असं म्हणत तो बोलत असतो. तेव्हा आधी तिथून निघून जाते कारण नैनाने ही वेश बदललेला असतो त्यामुळे लक्षात येत नसतं की ती नैना आहे. त्यानंतर पाहायला मिळतं की कला हे सगळं मनापासून करत असते, ती अद्वैतकडेही पाहत असते आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत ही कलाकडे पाहत असतो. कलाला जाणवत असतं की अद्वैत किती प्रेमाने आपल्यासाठी हे सगळं करत आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आनंदाने केल्या जात आहेत, हे कलाच्याही लक्षात आलेलं असतं. अद्वैत मनापासून कलाकडे आलेला असतो, मनापासून कलासाठी हे सर्व करत असतो. परंतु अद्वैत हे मनापासून करत आहे पण कलाला मात्र त्या गोष्टीची जाणीव नसते. कला मात्र शांतच होत असते आणि त्याचबरोबर अद्वैत मात्र कलाचा हात हातात घेऊन त्याच्यावरती फुंकर मारत असतो आणि त्याचबरोबर तिला तिथे मदत करत असतो. तेवढ्यातच तिथे मानसी आलेली असते. अद्वैतच्या हातामध्ये कलाचा हात पाहते तेव्हा मानसी म्हणते की सॉरी ते चुकून झालं, मी चुकून आलेली आहे, असं मानसी तिथं बोलत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कला त्याचबरोबर अद्वैत आणि नैना तर चांगलीच तोंडावर पडलेली असते. अद्वैत म्हणत असतो केवढं भाजलंय हे, मानसी म्हणत असते कशाने झालं हे सगळं. तेव्हा आता तुझ्या त्याला भाजलंय ना, तेव्हा कला अद्वैत म्हणतो
म्हणतो की चल, आणि मग तो तिथलं कापड घेतो, ते पाण्यात भिजवतो, कलाच्या हातावरती ते फिरवतो. एवढं सगळं तो कलासाठी करत असतो. परंतु कलाच्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू असतं. कला मात्र रागानेच पाहत असते. मानसी म्हणत असते, अगं पण कशाने भाजलं तुला हे? तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो की वेंधळेपणा, नुसता वेंधळेपणा आहे, दुसरं काही नाहीये. वेंधळेपणा करायला एक नंबर आहे, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे, असं अद्वैत सांगू लागतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत आणि आता कला दोघंही जोडीने आता दागिने बनवण्यासाठी बसलेले असतात. कारण काहीही झालं तरीही दागिने बनवणं ही तेवढंच गरजेचं असतं आणि म्हणूनच ते दागिने बनवण्यासाठी तिथे आलेले असतात. त्यानंतर आता कला तो बनवत असते तेव्हा अद्वैत तिला सांगत असतो की अशा पद्धतीने करूया, आणि मग पुन्हा कलाला त्रास होत असतो. तिच्या हाताला ते लागलेलं असतं, भाजलेलं असतं, त्यामुळं तिला त्या गोष्टींचा त्रास होऊ लागलेला असतो. अद्वैत तिची समजूत घालत असतो, तिला सांगत असतो की खरे ऐक माझं, मी काय सांगतो लक्षात येते का तुझ्या? ऐक जरा, आपण दोघं मिळून बनवूया, असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र कला ऐकून घ्यायलाच तयार नसते. कलाचं असं म्हणणं असतं की ठीक आहे. आणि त्याचबरोबर इकडे प्रश्न पडलेला असतो की कला म्हणत असते की चांदेकर तू शांत बस. अद्वैत तिला मदत करतच असतो. अद्वैत ऐकायलाच तयार नसतो, कारण अद्वैतला तर माहिती आहे की काय झालेलं आहे, तिच्या हाताला लागलेलं आहे आणि त्याचबरोबर तिला हे सगळं बनवणं त्रासदायक ठरत आहे, ही गोष्ट अद्वैतच्याही लक्षात आलेली असते. आणि त्याचमुळं अद्वैत ही तिला मदत करत असतो. आणि अचानक कलाच्या बोटाला लागतं, सुई लागते तिच्या बोटाला. अद्वैत मात्र मग पुन्हा तिचा हातात घेऊन त्याच्यावरती फुंकर मारू लागतो आणि तिच्याकडे पाहत असतो. कला पाहत असते की चांदेकर किती मनापासून माझी काळजी करत आहे, माझ्यासाठी सर्व गोष्टी करत आहे, हे कलाच्याही लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर कलाही त्याच्याकडे पाहत असते, अगदी लाजत असते, लाजत लाजत ती त्याच्याकडे पाहत असते. आणि त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी घडत असतात. मग अद्वैत आता मदत करू लागतो आणि कला आणि अद्वैत दोघंही आता तो जो मुकुट आहे तो तयार करू लागतात. कारण तो मुकुट अर्पण करण्याचं जे काम आहे, म्हणजे मुकुट अर्पण करण्यासाठी कलाला तो मान मिळालेला असतो आणि कलाच्या हस्ते तो मुकुट अर्पण केला जाणार असतो. त्याचबरोबर ह्या तिघीजणी आता विचार करत बसलेत, आता काय करायचं, कुठलीच गोष्ट सक्सेस होत नाहीये, नक्की काय केलं पाहिजे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर रोहिणी म्हणते की आता आपल्याला ती कवड्यांची माळ आहे ती चोरलीच पाहिजे, असा विचार रोहिणीचा चाललेला असतो. आणि रोहिणी मात्र ती कवड्यांची माळ जी आहे ती चोरण्यासाठी तिथे गेलेली असते. इकडे आता संगीता आणि दिनकरराव असतात, ते म्हणत असतात की फायनली एवढ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने झालेल्या आहेत आणि एकदाचे जावई बापू आणि कला एकत्र आले म्हणजे सगळं व्यवस्थित होणार आहे, असं त्यांचं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे दिनकरराव म्हणतात की हो, आणि मग नैना तिथे काजल असते आणि काजल म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, दाजी आणि तायडीमध्ये जो दुराव आलेला आहे तो माझ्यामुळे आलेला आहे, या सगळ्याला कुठेतरी मी जबाबदार आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र ती म्हणत असते की त्याचं काही नाहीये, देवीच्या कृपेने सगळं व्यवस्थित होणार आहे, तू काळजी करू नको, असं ती बोलत असते. इकडे पाहायला मिळतं की कला आणि त्याचबरोबर मानसी यांच्या लक्षात येतं त्या दोन बायकांनी काहीतरी घेतलेलं आहे आणि असं म्हणत त्या दोघीजणी तिथे जात असतात. तर तिथे रोहिणी आणि त्याचबरोबर गायत्री यांनी बरोबर अद्वैत आणि तेजस यांच्या बॅगेतून कवड्यांच्या माळा चोरलेल्या असतात आणि ती कवड्यांची माळ चोरून ते तिथून निघालेले असतात. तेवढ्यात ह्या दोघीजणी त्यांना पकडतात आणि त्याचबरोबर दोघींनी पकडल्यामुळं त्यांची तिथं वाट लागलेली असते. आणि त्यासोबतच आता अद्वैत आणि तिथे तेजस येतात आणि ते सांगतात की ही माळ माझी आहे. तेव्हा मानसीमध्ये खरंच आहे ना, का पुन्हा गंडवताय तुम्ही? तेव्हा तेजस सांगतो की हो, माझ्या आजोबांनी दिलेली होती आणि ती मला आईनं दिलेली आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. कलाही अद्वैतला म्हणत असते की ही माळ तुझी नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला आजोबांनी दिले, ही माळ माझीच आहे, असं सांगत असतो. कला म्हणत असते घे मग. कलाने हात वरती केलेला असतो. अद्वैत तिला ती माळ मागत असतो, पण कला मात्र ती माळ देण्यासाठी तयार नसते. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की घे. तेव्हा कला मात्र इकडे त्या अद्वैतला म्हणत असते की घेऊन दाखव आता. कला काही माळ देत नसते हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा तेजसही तिथं असतो आणि मग तेजसला मानसी ती माळ देऊन टाकते आणि कला मात्र माळ देत नसते. तेव्हा अद्वैत जो आहे
तो कलाच्या कमरेला खोचलेला जो पदर आहे तो हळूच काढतो आणि त्याचा जो कमरेला होणारा स्पर्श आहे, पोटाला होणारा जो स्पर्श आहे, त्यामुळं कला ती माळ अलगद हातात सोडून देते. अद्वैत ती माळ घेतो आणि कलाला म्हणतो की ठीक आहे. पण कला मात्र अद्वैतचा जो स्पर्श झालेला आहे त्याने मात्र शहारून गेलेली असते. 1 मिनिट तिला कळायचं बंद झालेलं असतं. ती वेगळ्याच दुनियेमध्ये पोहोचलेली असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अद्वैत हे सगळं मनापासून करत असतो आणि कला मात्र आता अद्वैतने ज्या ठिकाणी स्पर्श केलेला आहे तिथे हात लावून बसते आणि म्हणू लागते की हे सगळं काय होतंय. त्यानंतर आता फ्लॉवर त्याचबरोबर बटाटा हे सगळं तिथं असतं आणि तेजस हा मानसीच्या मदतीला आलेला असतो. भाजी त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी बनवायच्या असतात आणि तेजस हा मानसीच्या मदतीला आलेला आहे. तेव्हा तो म्हणतो की काय फ्लॉवरची भाजी करायची आहे का, मी चिरून देऊ का. हां, पण मला काय वाटतं माहिती आहे का, फ्लॉवरसोबत जोडीला बटाटा टाकला तर भाजी अजून छान होईल. म्हणजे त्यांचं जे फ्लॉवर बटाट्याचं कोर्टात जेव्हा केस उभी राहिलेली होती त्यावेळेचं जे संभाषण आहे ते समोर येत असतं आणि त्यामधून ते कोड लँग्वेज वापरलेली असते, त्या पद्धतीने ते बोलत असतात. आणि त्याचबरोबर त्या मावशी म्हणतात की बरं झालं अगं यांनी बटाट्याचं नाव काढले, जो घेऊन येतेस का तिथं त्या खोलीत आहे तिथून बटाटे घेऊन ये. तेव्हा तेजस म्हणतो की चालेल, तुम्ही हा फ्लॉवर आहे ना स्वच्छ धुवून ठेवा, तोपर्यंत मी आलोच. आणि मग तोही मानसीच्या पाठोपाठ जातो आणि तोही बटाटा घेऊन येणार असतो, कारण त्यालाही त्या गोष्टी तिथं मानसीसोबत करायच्या असतात, मानसीसोबत वेळ घालवायचा असतो. म्हणून तो मानसीच्या मागे येतो. मानसी आता बटाटा शोधत असते. तेजसही तिथं आलेला असतो. तेजस म्हणतो मला वासावरनं कळतं, कोणत्या गोणीत काय आहे ते मी वासावरनं ओळखू शकतो, असं तो म्हणत असतो आणि तोही तिच्या मागे तिथं आलेला असतो. त्यानंतर आता दोघंजण मिळून तिथे बटाटा शोधतात आणि मानसीला तो बटाटा सापडतो आणि तो निघालेला असतो. आणि त्याचबरोबर तेजस मात्र तिथे थांबलेला असतो आणि अचानक मानसी तिथं निघून जाते. काही गुंड येतात आणि तेजसच्या डोक्यावरती वार करतात आणि तेजस बेशुद्ध पडतो. त्यानंतर त्या गुंडांनी तेजसला एका गोणीमध्ये बांधलेलं असतं आणि तिथं ठेवलेलं असतं. मानसी मात्र तिथून निघून गेलेली असते. मानसीला काहीच माहीत नसतं काय झालेलं आहे आणि मग तेजसला आता कळायचं बंद झालंय, तो तर बेशुद्ध पडलेला आहे. त्यालाही प्रश्न पडलाय की करायचं काय, हा मोठा प्रश्न समोर असतो. आणि त्याचबरोबर इकडे तेजस मात्र आता तिथे बांधून ठेवलेलं असतं आणि तो बेशुद्ध झालेला असतो. तेव्हा गायत्री तिथे आलेली असते. ते गुंड असतात, त्यांना सांगत असते की संपून टाकायचं याला अजिबात ठेवायचं नाही, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि ते गुंड तिथे आलेले आहेत. तो चाकू घेऊन आता गुंड तेजसवरती हल्ला करणार असतो, वार करणार असतो आणि नेमकं त्याच वेळी तिथं आलेली असते ती म्हणजे गायत्री म्हणत असते की नाही, ते मी करणार आहे. आणि त्याचबरोबर तिने तो चाकू हातात घेतलेला असतो आणि तो म्हणत असतो की ती म्हणत असते की आता मी संपवणार आहे. त्याचबरोबर या मावशी इकडे मानसीला म्हणत असतात की अगं मानसी, तू घेऊन येतेस का, म्हणजे बटाटे थोडेसे कमी पडलेले आहेत, मग तू घेऊन ये, असं तिने सांगितलेलं असतं. आणि मग बटाटे आणण्यासाठी मानसी आता तिकडे जायला निघते. इकडे गायत्रीने हातामध्ये सुरा घेतलेला असतो आणि ती त्या पोथ्यावरती वार करत असते. म्हणत असते तेजस प्रभू, आता बघ ती सगळी प्रॉपर्टी माझी होणार आहे, कारण तू जो मला त्रास दिलेला आहे तो खूप दिलेला आहे, मी तुला आता संपवणार आहे, असं म्हणत चाकूने त्या पोथ्यावरती वार करू लागते. कारण तिच्या पंटरने तिला सांगितलेलं असतं की हे सगळं जे काय आहे ते असं आहे, त्याच्यात बांधून ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता गायत्री पुन्हा उघडते आणि म्हणते एवढे वार केलेले आहेत पण आतून काहीच नाही आहे, काय झाले नक्की हे सगळं, असं तिचं बोलणं असतं. तेव्हा तेजस म्हणू लागतो की इकडे ती गुंड म्हणू लागतात की आता याच कोणीत आम्ही तेजसला ठेवलं होतं आणि तेच पटका गायत्रीचा झालेला असतो. तर मानसी बटाटे आणायला पुन्हा आलेली असते. तेव्हा मानसीने तेजसला त्या लोकांमधून सावरलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे गायत्री जी आहे ती तोंडावर पडलेली असते. ती म्हणत पण असते की तू मला सही देणार नाही, पण अख्खी प्रॉपर्टी ते सगळं माझं होणार आहे. तुझ्या आजोबांचं काय झालंय ते तुला माहितीच आहे, त्याच्यापेक्षाही वाईट हाल तुझे करणार आहे. तर इकडे तेजस तर आवरून कुर्ता घालून पूजेसाठी सज्ज झालेला असतो. आणि मग हे सगळं कसं घडतं, मानसी कशा पद्धतीनं वाचवते, तर मानसी ते बटाटे आणण्यासाठी तिथं आलेली असते. ती बटाटे घेते पण एका गोणीतून हालचाल झालेली तिला जाणवते आणि मग ती त्या गोणीकडे पाहू लागते. आणि तेव्हा
मात्र तिच्या लक्षात येतं की यामध्ये कोणीतरी आहे. ती गोणी उघडते आणि तेजसला पाहून म्हणते, तुम्ही इथे? तेव्हा तेजस सांगतो की मगाशी मी आलेलो होतो ना, तेव्हा पाठीमागून काही लोक आले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर वार केला आणि मी यात पडलेलो आहे. हे सगळं तो मानसीला सांगतो. आता मानसी आणि तेजस यांनी पदार्थ आणि त्याचबरोबर मुकुट तयार केलेला आहे आणि त्या दोघीही पूजेसाठी आलेल्या असतात. आता पूजेसाठी आल्यानंतर त्यांना पूजा करायची असते. इकडे नैना, रोहिणी त्याचबरोबर गायत्री, विनोद हे सगळे तोंडावर पडलेले आहेत आणि मानसी आणि कला या दोघींची पूजा संपन्न होणार आहे. त्याचबरोबर अद्वैत आणि तेजस हे दोघंही कवड्यांची माळ घालून त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवणार आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.